राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, गावाच्या विकासाचा स्मार्ट आणि फनी प्लॅन. अहो थांबा थांबा. गीता म्हटल्यावर तुम्हाला वाटलं असेल की इथे मोठमोठे श्लोक, अवघड तत्वज्ञान आणि कपाळावर आठ्या पाडणारी चर्चा असेल. पण नाही, ही आहे ग्रामगीता. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली. ही गीता देवाच्या देवळात नाही, तर माणसाच्या मनात आणि गावाच्या विकासात देव शोधायला शिकवते. चला तर मग या कूल आणि प्रॅक्टिकल ग्रंथाचा सार एकदम मजेदार भाषेत समजून घेऊया. देव देवळात नाही, देव माणसात आहे. दी ओरिजिनल वर्क इज वर्शिप. तुकडोजी महाराजांनी सगळ्यात मोठा बॉम्ब टाकला तो म्हणजे देवळावर. त्यांचा साधा फंडा होता, वजा बाबा रे. देव शोधायला हिमालयात किंवा मंदिरात जायची गरज नाही. तुमचा गाव हाच तुमचा देव आणि गावाची सेवा हीच खरी पूजा. मजेशीर भाषेत समजा तुमच्या गावात घाणीचं साम्राज्य आहे, गटारं तुंबली आहेत आणि तुम्ही मंदिरात जाऊन तासनतास घंटा बडवत बसला आहात. महाराज म्हणायचे, अरे वेड्या, आधी झाडू उचल, गाव साफ कर. त्या साफसफाईतच तुला देव भेटेल. म्हणजे देवदर्शनासाठी रांगेत उभं राहण्यापेक्षा गावासाठी श्रमदान करणाऱ्यांच्या रांगेत उभं राहा, पुण्य जास्त लागेल. देव दगडात नाही तर माणसाच्या चांगल्या कामात राहतो, हा त्यांचा कोर मेसेज होता. 2. गावाचा विकास बरोबर देशाचा विकास, द अल्टिमेट स्टार्टअप इंडिया प्लॅन. महाराजांनी हजारो वर्षांपूर्वीच मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारताचा नारा दिला होता. त्यांच्या मते जर प्रत्येक गाव स्वतःच्या पायावर उभं राहिलं तरच देश मोठा होईल. दिल्ली किंवा मुंबईवर अवलंबून राहून गावाचा विकास होणार नाही. त्यांचा प्लॅन: शिक्षण. गावातच भारी शाळा पाहिजे. पोरं शिकली तरच गाव पुढे जाईल. नुसती सही करायला शिकवणारी नाही, तर जगात कसं जगायचं हे शिकवणारी शाळा. शेती. गावातल्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आधुनिक शेती केली पाहिजे. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हा त्यांचा नारा होता. म्हणजे एकाकडे ट्रॅक्टर असेल तर दुसऱ्याने बियाणे आणावे. भांडत बसण्यापेक्षा मिळून काम करा, फायदा डबल. उद्योग. गावातच छोटे छोटे उद्योग सुरू करा. साबण बनवा, अगरबत्ती बनवा, लोणची बनवा. शहरात जाऊन नोकरीसाठी वणवण फिरण्यापेक्षा गावातच बॉस बना. आरोग्य. गावात दवाखाना आणि स्वच्छता पाहिजे. हगीदारी मुक्त गाव ही संकल्पना महाराजांनी तेव्हाच मांडली होती. कारण जो गाव साफ तो गाव निरोगी. 3. प्रार्थना म्हणजे रिपोर्टिंग टू गॉड, द डिवाइन डेली स्टँड-अप मीटिंग. तुकडोजी महाराजांनी प्रार्थनेला एक नवीन आणि प्रॅक्टिकल रूप दिलं. त्यांची प्रार्थना म्हणजे देवाकडे काहीतरी मागणं नव्हतं, तर देवाला आपल्या कामाचा रिपोर्ट देणं होतं. महाराजांची प्रार्थना कशी होती? हे देवा, आज आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मिळून गावातला तलाव साफ केला. उद्या आम्ही शाळेची भिंत बांधणार आहोत. तू फक्त शक्ती दे, बाकी आम्ही बघून घेऊ. ही होती खरी प्रार्थना. यात कोणतीही तक्रार नाही, कोणती मागणी नाही, फक्त कामाची माहिती आणि पुढच्या कामासाठी आशीर्वाद. यालाच त्यांनी सामुदायिक प्रार्थना म्हटलं. म्हणजे देवासमोर पण टीमवर्क दाखवायचं. 4. अंधश्रद्धा आणि जातीयवादावर सर्जिकल स्ट्राईक. महाराज अंधश्रद्धा आणि जातीयवादाचे कट्टर विरोधक होते. भूत प्रेत, करणी, भानामती या सगळ्या गोष्टींना ते मानसिक आजार म्हणायचे. त्यांचा दृष्टिकोन: जातं, अरे माणसाने माणसाला माणसासारखं वागवावं, यात जातमध्ये कुठून आली? त्यांच्या भजनात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र बसायचे. त्यांच्यासाठी माणूस महत्वाचा होता, त्याची जात नाही. अंधश्रद्धा: एखादा माणूस आजारी पडला तर त्याला डॉक्टरकडे न्या, भगताकडे किंवा बाबाकडे नेऊन त्याचा जीव धोक्यात घालू नका. शिक्षणानेच अंधश्रद्धेचा अंधार दूर होईल असं ते ठामपणे सांगायचे. बुद्धीचा वापर करा, डोळे झाकून विश्वास ठेवू नका, हा त्यांचा सोपा सल्ला होता. 5. ग्रामपंचायत म्हणजे गावाचं सरकार, द रिअल डेमोक्रेसी. महाराजांनी ग्रामपंचायतीला प्रचंड महत्त्व दिलं. त्यांच्या मते ग्रामपंचायत म्हणजे फक्त निवडणूक लढवण्याची जागा नाही, तर गावाच्या विकासाचं मंदिर आहे. आदर्श ग्रामपंचायत कशी असावी? बिनविरोध निवडणूक भांडण तंटे करून नेता निवडण्यापेक्षा सगळ्यांनी मिळून एक चांगला आणि निस्वार्थी माणूस निवडा. ग्रामसभा हीच खरी पार्लमेंट. गावात काय करायचं याचा निर्णय सगळ्यांनी मिळून घ्यायचा. प्रत्येक माणसाचा आवाज महत्त्वाचा आहे. पारदर्शक कारभार, पैचा हिशोब गावाला द्या. कारण पैसा लोकांचा आहे, नेत्याच्या बापाचा नाही. थोडक्यात ग्रामगीता म्हणजे काय? धर्म मंदिरात पूजा करण्यापेक्षा माणसाची आणि गावाची सेवा करा. विकास शहरावर अवलंबून न राहता गावालाच स्मार्ट आणि आत्मनिर्भर बनवा. देव, तो तुमच्या आत आणि तुमच्या चांगल्या कामात आहे. समाज, जातपात विसरून एक व्हा, कारण एकतेतच खरी शक्ती आहे. जीवन, आळशीपणा सोडून सतत काहीतरी चांगलं काम करत रहा. जो दुसऱ्यासाठी झिजतो तोच खरा संत. तर अशी आहे ही ग्रामगीता. ही फक्त वाचायची नाही तर आचरणात आणायची गोष्ट आहे. तुकडोजी महाराजांनी गावाच्या विकासाचा एवढा सोपा आणि जबरदस्त रोडमॅप दिला आहे की जर प्रत्येक गावाने तो मनावर घेतला तर आपला देश सुपर पॉवर बनायला वेळ लागणार नाही.